दौंड तालुक्यात देवकरवाडी येथे उसाला 4,000 रुपये दर मिळाला पाहिजे या संदर्भात रयत शेतकरी संघटनेची निर्धार सभा। राहू बेटातील देवकरवाडी येथे रयत शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली। राहू परिसर हा ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून येथील बहुतांश शेतकरी ऊस शेतीवर अवलंबून आहेत। मात्र वाढता उत्पादन खर्च, विजेचा अनियमित पुरवठा आणि ऊसाला योग्य हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, अशी खंत या बैठकीत व्यक्त करण्यात आली। बैठकीत रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळणे ही काळाची गरज आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन किमान 4,000 रुपये दर मिळाला पाहिजे। तसेच गुऱ्हाळ चालक आणि मालक यांनीही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून योग्य दर द्यावा, अशी त्यांनी मागणी केली। राहू बेटातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने शेतकरी आणि युवक या बैठकीस उपस्थित होते। बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। ऊसाला न्याय हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावावे यासाठी रयत शेतकरी संघटना सातत्याने लढा उभारणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संतोष नागवडे यांनी केले व आभार बबनराव गायकवाड यांनी मानले। दौंड प्रतिनिधी संतोष नागवडे, दौंड।